नमस्कार. मी सुभाष मिसाळ बोलतोय, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मेडिकल ॲडमिशन प्रोसेस, जय विजय अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. आज तुमच्याशी जो नवीन शासन निर्णय शासनाने काढलेला आहे ते म्हणजे मुलींचे मोफत शिक्षण याविषयीचे संवाद तुमच्याशी या ठिकाणी मी शेअर करतो आहे. तुमच्या मनातील ज्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन करण्याचा प्रयत्न या क्लिपमधून तुमच्याशी करतो आहे. तर जी शासनाने घोषणा केलेली होती त्याचा जो शासन निर्णय आहे, जो जार आहे, तो अखेर शासनाने जारी केलेला आहे. आणि यामध्ये या ठिकाणी काही प्रश्न विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनामध्ये आहेत. तो म्हणजे हा जो शासन निर्णय आहे, हा शासन निर्णय कोणकोणत्या कॅटेगरीतील मुलींसाठी आहे किंवा कोणकोणत्या कॅटेगरी मुलींसाठी हा लागू आहे, कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी हा लागू आहे, कोणकोणत्या कॉलेजेससाठी हा शासन निर्णय लागू आहे आणि फक्त चालू वर्षीच्याच मुलींसाठी लागू आहे की पूर्वी ॲडमिशन घेतलेल्या मुली आहेत सेकंड इयर थर्ड इयरला, यांच्यासाठी लागू आहे का? या 4 प्रश्नांची उत्तरे थोडक्यात तुमच्याशी या ठिकाणी शेअर करतो आहे. पहिला प्रश्न तुमचा आहे किंवा आपल्या सर्वांचा आहे, तो म्हणजे कोणकोणत्या प्रवर्गातील मुलींसाठी हा शासन निर्णय लागू आहे. तर हा शासन निर्णय OBC, AWS आणि SEBC या तिन्ही प्रवर्गातील मुलींसाठी हा शासन निर्णय लागू आहे. परंतु ज्या मुलींच्या पालकांचं किंवा त्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 8 लाखापेक्षा कमी असावं, अशा सर्व मुलींना OBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील कॅटेगरीतील मुलींना याचा लाभ होईल. ट्युशन फी आणि परीक्षा फीसुद्धा या ठिकाणी शासन यांची 100% भरणार आहे. त्यामुळे या प्रवर्गातील मुलींना हे मोफत शिक्षण मिळणार आहे. कोणकोणत्या अभ्यासक्रमासाठी आहे? तर याच्यामध्ये जवळजवळ सगळेच अभ्यासक्रमाची इन्क्लूड किंवा समावेश शासनाने याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्यामध्ये मेजर म्हटलं तर मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा इतर सर्वच फॅकल्टीमध्ये जे काही कॉलेजेस आहेत किंवा जे काही अभ्यासक्रम आहेत, या सर्वांचा समावेश शासन निर्णयामध्ये केलेला आहे. त्यानंतरचा विषय आहे तो म्हणजे कोणकोणते कॉलेजेस फक्त गव्हर्नमेंटसाठीच आहे की सेमी गव्हर्नमेंटसाठी आहे की डीम कॉलेजसाठी सुद्धा आहे. तर या शासन निर्णयामध्ये सर्व जे गव्हर्नमेंट कॉलेज आहेत महाराष्ट्रातील, फक्त या सर्व गव्हर्नमेंट कॉलेजमधील 100% ट्युशन फी आणि परीक्षा फी शासन भरणार आहे. सर्व प्रायव्हेट कॉलेज, सर्व सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आणि जे काही अनुदानित आहेत, विनाअनुदानित आहेत, या सर्व कॉलेजची फी शासन या ठिकाणी भरणार आहे. फक्त या शासन निर्णयामध्ये आपला जो खूप महत्त्वाचा प्रश्न होता ते म्हणजे डीम युनिव्हर्सिटी मात्र याच्यामधून वगळलेले आहेत. थोडक्यात डीम युनिव्हर्सिटीचे कॉलेज वगळता इतर सर्व कॉलेजचा समावेश या शासन निर्णयामध्ये आहे. त्यामुळे डीम कॉलेजला जर मुलींना ॲडमिशन मिळालं तर फक्त शासन या ठिकाणी फी भरणार नाही, मात्र इतर जे कॉलेज आहेत या सर्व कॉलेजची फी 100% शासन भरणार आहे. त्याच्यामध्ये ट्युशन फी आणि परीक्षा फीचा सुद्धा समावेश आहे. यानंतरचा प्रश्न आहे की चालू वर्षीच ॲडमिशन घेणाऱ्या मुलींसाठी लागू आहे की गेल्या वर्षी किंवा पाठीमागच्या 2, 3, 4, 5 वर्षापूर्वी ॲडमिशन घेतलेल्या मुलींसाठी सुद्धा हा शासन निर्णय लागू आहे. तर चालू वर्षी ॲडमिशन घेतलेल्या सर्वच मुलींसाठी, शिवाय पाठीमागं ज्या मुलींनी ॲडमिशन घेतलेले आहेत आणि रेग्युलर कॉलेजमध्ये आहेत अशा सर्वच मुलींसाठी हा शासन निर्णय लागू आहे. फक्त त्या कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीचं जे ॲडमिशन आहे ते कॅप राऊंडमधून झालं असावं. तुम्ही जर एखाद्या कॉलेजला मॅनेजमेंटमधून जर ॲडमिशन घेतलं महाराष्ट्रामध्ये
तर कसलीही फी तुमची माफ होणार नाही. IQ कोट्यामधून जर तुम्ही ॲडमिशन घेतला असेल तरी तिथेही तुमची कसली फी माफ होणार नाही. म्हणजेच जे काही महाराष्ट्र शासन 85% स्टेट कोटा याच्यामार्फत कॅपराऊंडमार्फत जे ॲडमिशन मुलींची होणार आहेत त्या सर्व मुलींना याचा लाभ मिळणार आहे. शिवाय 15% ऑल इंडियामधून सुद्धा ज्या मुलींचं ॲडमिशन महाराष्ट्रामध्ये होणार आहे त्यासुद्धा मुलींना याचा लाभ होणार आहे. फक्त महाराष्ट्रासाठीच हा जो शासन निर्णय हा लागू असेल. इतर राज्यामध्ये अदर स्टेटमध्ये जर मुलींनी कॅपराऊंडमध्ये जर ॲडमिशन घेतला असेल तरीसुद्धा हा शासन निर्णय या ठिकाणी लागू असणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तर अशा पद्धतीनं हा संवाद तुमच्याशी साधलेला आहे. 18 जुलै 2024 रोजी सुप्रीम कोर्टाची रिनीट आणि काउन्सिलिंगवरती सुनावणी आहे. काही काळजी करण्याचं कारण नाही. प्रत्येक वेळेला मी सांगतोय की रिनीटची शक्यता खूप खूप कमी आहे. त्यामुळे बिनधास्त राहा, निवांत राहा. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट.